हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा विभाग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। आरोग्य विभागामध्ये पात्र यादी आलेली आहे आणि 30 जुलै शेवटची तारीख आहे। 30 जुलै शेवटची तारीख आहे, याची तुम्ही नोंद करून घ्यावी। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांकरिता दिनांक 19 मे 2025 ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्या अनुषंगाने प्राप्त अर्जांची पडताळणी करण्यात आलेली असून त्यामध्ये खालीलप्रमाणे पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। जाहिरात जी आहे ती 19 मे ला आली होती। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत जागा निघाल्या होत्या। ज्यांनी फॉर्म भरलेले असतील त्यांची पात्र व अपात्र यादी या PDF मध्ये आलेली आहे। येथे उमेदवारांना काही सूचना दिलेल्या आहेत, त्याची तुम्ही नोंद घ्यावी। सदरील यादीचा गुणवत्ता व निवड यादीशी संबंध नाही। ही काही गुणवत्ता यादी नाही, निवड यादी सुद्धा नाही। अर्जदाराने अनुभव प्रमाणपत्रासोबत नेमणूक आदेश जोडणे आवश्यक आहे। नेमणूक आदेश सादर न केल्यास अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही। अनुभव प्रमाणपत्र तुम्ही जेव्हा जोडता तेव्हा तुमचा जो नेमणूक आदेश आहे तो तुम्हाला जोडायचा आहे। तर जे उमेदवार पात्र आहेत त्यांना काही करायची गरज नाही, परंतु जे उमेदवार अपात्र आहेत त्यांना 22 जुलै 2025 ते 30 जुलै 2025 पर्यंत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका टाउन हॉल मुख्य कार्यालय पत्रकार कक्षाच्या बाजूला राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष येथे दाखल करण्यात यावेत। तुम्हाला काय दाखल करायचे तर तुमचे जे आक्षेप आहेत ते तुम्हाला येथे जाऊन दाखल करायचे आहेत। शनिवार व रविवार तुम्हाला वगळायचा आहे। शनिवार रविवार सुट्टी असेल, शनिवार रविवार तुम्ही दाखल करू शकत नाहीत आक्षेप। हे बघा, हे महत्त्वाचं आहे। पोस्टाने किंवा मेलने पाठवण्यात आलेले आक्षेप ग्राह्य धरण्यात येणार नाहीत। काल आपण जे नंदुरबारचं बघितलं होतं तिथं तुम्ही पोस्टाने सुद्धा किंवा मेल थ्रू सुद्धा पाठवू शकत होता, परंतु इथं तसं नाहीये, हे लक्षात घ्या। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। हे बघा, उदाहरण बघा, हे ANM पदासाठी बघा, तुमचे इथं नाव आहे, इथं तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं होतं, कोणत्या कास्टमधून अप्लाय केलं होतं त्याची माहिती आहे। इथं दिलेलं आहे तुम्ही पात्र आहेत का नाही। जर तुम्ही पात्र नसलात तर इथं नॉट एलिजिबल आलेलं आहे आणि इथं तुम्हाला का तुम्ही अपात्र आहेत याची माहिती दिलेली आहे। तर इथं तुम्ही बघायचं आणि जे काही तुमचं कारण असेल ते पूर्ण करून आपण जे पत्ता बघितला वर त्या पत्त्यावर जाऊन तुम्हाला ते गोष्टी सबमिट करायच्या। आणि फॉर्म भरताना काय करायचं, लक्षपूर्वक पाहत जा। लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला या गोष्टींना पुन्हा करायची गरज पडणार नाही। त्यामुळं फॉर्म भरताना नीट पाहायचा। ॲडव्हर्टाइजमेंट आपल्या चॅनलवर तुम्ही त्यामुळं सबस्क्राइब करून ठेवत जा। आपल्या चॅनलवर जी ॲडव्हर्टाइजमेंट टाकल्या जाते ती एकदम विस्तृत डिटेल प्रमाणात टाकल्या जाते, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण घेत असतो। जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्हाला मी सांगत असतो की तुम्ही कमेंट सुद्धा करा। तुम्ही कमेंट केल्यावर मी तुम्हाला ती अडचण तुमची सॉल्व्ह सुद्धा करून देत असतो। तर ही बघा, ही खूप मोठी यादी आहे। ही तुम्ही जर परीक्षा दिली असेल तर तुम्ही ही यादी पाहू शकता। तुमचं नाव आहे की नाही, तुम्ही पात्र आहेत की नाही, अपात्र आहेत याची माहिती तुम्ही घेऊ शकता। या जी PDF आहे ही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। ही पहा, इथं 98 पेजेसची ही PDF आहे आणि तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा। लवकरच मोठी जाहिरात येणार आहे आणि काही जण म्हणत आहेत की आमचा 2-3 वर्ष झाला अभ्यास चालू आहे। तर चांगली गोष्ट आहे, 2-3 वर्ष झाला अभ्यास चालू आहे, तुम्हाला अभ्यास करावाच लागेल। आता असा अभ्यास करा की जी काही जाहिरात निघेल, आता पुढची जी जाहिरात येणार आहे तिच्यामध्ये तुम्ही राहणार नाही। भले तुम्हाला माहिती आहे प्रोसेस कशी आहे, एकदा जाहिरात निघाली की जाहिरातीनंतर जी परीक्षा होते, निकाल लागेपर्यंत 2-3 वर्ष जातात, ठीक आहे। मग त्याच्यामुळे अभ्यास असा करून ठेवा की या जाहिरातीमध्ये तुमचं पद निघालंच पाहिजे, तुमची पोस्ट निघालीच पाहिजे। जी काही मदत असेल तुम्हाला आपल्या चॅनलवर केल्या जाईल। तुमचं जे काही टेक्निकल नॉलेज सुद्धा असेल त्याच्यावर सुद्धा आपण प्रश्न एकदा जाहिरात आल्यावर घेणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।